आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया। झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे परमेश्वरची स्तुती असो, परमेश्वरचा महिमा असो। माझ्या प्रिय भावांनी बहिणींनो, आता आपण गाणी गाऊन त्या महान परमेश्वरला धन्यवाद देणार आहोत। सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजून त्या महान परमेश्वरला गाणी गाऊन धन्यवाद द्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 18 तू मेरा परमात्मा। गीत क्रमांक 18 तू मेरा परमात्मा। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार। गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार। गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। परम पिता ने दी पवित्र रोटी तू, जिंदगी हमें दे अनंत रोटी तू। तू ही सर्वस्व है प्रभु, तू हमारे है। तेरे बिना सब बिना सहारे है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार। गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। भगवन अपना हमें बुलाता है, सब जग जन को गले लगाता है। प्रभु हर विपदा सदा मिटाता है, हमें सभी सुख वही दिलाता है। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार। गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। तू मेरा परमात्मा, तू मेरा आधार। गा उठी मेरी आत्मा, प्रणाम है प्रभु। प्रणाम है प्रभु, प्रणाम है प्रभु। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया। गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासूनी। आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासूनी। तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासूनी। तुझवर
तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. गीत क्रमांक 7, यीशु का नाम सुखदाई. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है मिट्टी का पुतला, ये जीवन है मिट्टी का पुतला, धक्का लगे तो टूट जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है फूलों की माला, ये जीवन है फूलों की माला, धूप लगे तो मुरझाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है चंदन की लकड़ी, ये जीवन सभी गाइए, है चंदन सगळ्यांनी की बोला. लकड़ी, आग लगे तो जल जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन है कागज का टुकड़ा, ये जीवन है कागज का टुकड़ा, हवा लगे तो उड़ जाए, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. यीशु का नाम सुखदाई, भजन करो भाई, ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. ये जीवन 2 दिन का, ये जीवन 2 दिन का. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु यीशु. धन्यवाद प्रभु हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. गीत क्रमांक 36, पित्याचा गौरव. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव,
पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी पुत्र माझा साथी आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. गीत क्रमांक 54 येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. सर्वांनी बोला. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव बापाचा जय जयकार. जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव बापाचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. देव आत्म्याचा जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. जय जयकार करा. सर्वांनी बोला. जय जयकार करा. देव आत्म्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. पवित्र त्रैक्याचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. जय जयकार करा. जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार करा. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. येशू नामाचा जय जयकार. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 99 आराधना होती. गीत क्रमांक 99 आराधना होती. आराधना हो तेरी आराधना हो. आराधना हो तेरे नाम की स्तुति हो. हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम आज चरणों में. सिर झुका कर नमन करे आत्मनाता हम.
तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। यीशु जी हम अपने को तेरे पूज्य हाथों में देते, सारे पाप हमारा दूर कर दे, दुख भार सबको उठा दे तू। आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गई आनंद में। आत्मा में तुम आते ही क्षण आंसू बदल गई आनंद में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम, हाथ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम्हें मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। पूजा बलि बन कर हम तुम्हें लीन होना चाहते हैं, सारा जीवन मेरा समर्पित है, अपना प्रियतम बना लो मुझे। सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में, सर्वस्व और अधिकार भी तू ही है मेरे जीवन में। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। आराधना हो तेरी, आराधना हो, आराधना हो तेरे नाम की स्तुति हो। हाँ पूजनिया रक्षा नाम लेते हम, हाँ चरणों में सिर झुका कर नमन करे। आत्मनाता हम तुम में मिल जाए, मेरे दिल में तू हर दिन वास करे। मेरे दिल में तू हर दिन वास करे, मेरे दिल में तू हर दिन वास करे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। आता आपण नाचून गाऊन त्या महान परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. तर सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहायचं आहे. सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहा. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. जसा दावीद राजा आत्मेने लीन होऊन त्या महान परमेश्वराची आराधना करत होता, नाचून गाऊन त्याची स्तुती करत होता, तसं दावीद राजाप्रमाणे आपल्या सर्वांना नाचायचं आहे, गायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सगळ्यांनी गा. सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं तेरी सच्चाई सर्वांनी बोला. पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा. क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है.
क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे न के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे न के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति में कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं 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 सदा गाता रहूंगा। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले आरोग्य या पामरा। प्रीतीने स्वीकारले आयोग्य या पामरा। पापाच्या दरीतुनी वर आणले मला, हो हो। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी। धावत होतो वेगे नाशाकडे मी जरी। बोलावूनी मजला दाविले प्रेम तरी, हो हो। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का। तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का। हृदय टेकावया जीवा अधीर झाला, हो हो। किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा। अति भरपूर तो मधी धुंद करीतो पण करण्याला पुरेशी भार। किती आनंद हा,
किती आनंद हा, किती आनंद हा, प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्याला पुरेशी बा. किती आनंद हा. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात आहे शांती, उद्याची नाही भीती. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गाचा राजा प्रभू येशू, पाहून त्याला आपण नाचू. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. स्वर्गात जाऊ आपण सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. प्रभूचे वैभव पाहू सारे, प्रभूचे वैभव पाहू सारे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण त्या महान प्रभूची स्तुती आराधना करणार आहोत. म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, धन्यवाद. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्या महान प्रभूची स्तुती आराधना करण्यापूर्वी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्यापूर्वी पहिल्याने आपलं हृदय साफ करा. आपलं हृदय स्वच्छ करा. तुमच्या मनात कोणाविरुद्ध राग असेल तर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. तुमची पापं त्या प्रभूजवळ कबूल करा. पश्चाताप करा आणि पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा त्या प्रभूने त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला साफ केलं. त्याने आपल्याला स्वच्छ केलं. त्याने आपली पापं पुसून टाकली. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्याने रात्रभर तुमचा सांभाळ केला आणि आजचा हा दिवस तुम्हाला दाखवला. तो तुमची काळजी घेतो, तो तुमचा भार वाहतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. पहा, त्याने तुमच्यावर स्वर्गातून दया केली आणि आज तुम्हाला त्याच्या उपस्थितीत आणलं. कारण वचन म्हणतं, जिथे दोघे तिघे त्याच्या नावाने जमले असतील तिथे त्यांच्यामध्ये तो उपस्थित आहे. होय, आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. आपण त्याच्या पवित्र मंदिरात आहोत. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा, तो वैभवाने, गौरवाने, करुणेने, प्रेमाने, सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. त्याने आपल्या शब्दांद्वारे या सृष्टीची रचना केली. तो केवळ बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. आकाशामध्ये त्याने सूर्य, चंद्र, ताऱ्यांची निर्मिती केली. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा.
होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, त्याने आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे, जीवजंतू निर्माण केले. त्या समुद्राला मर्यादा देखील त्यानेच लावून दिली. त्याने आपल्यासाठी दिशा निर्माण केल्या आणि तोच आपल्यासाठी दिवस रात्र घडवून आणतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे निर्माण केली, फळे फुले निर्माण केली. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देत आहे. म्हणून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, त्याने आपल्याला हे सुंदर शरीर देऊन आशीर्वादित केलं. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याने आपल्याला परिपूर्ण घडवलेलं आहे. आजच्या या क्षणापर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. या सृष्टीसाठी तुला धन्यवाद, या शरीरासाठी तुला धन्यवाद. तू आम्हाला जिवंत ठेवलं, तू आमची काळजी घेतो. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां. तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहाँ. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही दिखाया हुआ रास्ता चले. तू ही करे वो उजाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर. इतनी दुआएं तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. पहले तो ये दुनिया रची, फिर रचा इंसान. जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान. प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, कारण आपण सर्व अंधकारात होतो. आपण पापात जीवन व्यतीत करत होतो. आपल्या जीवनाला कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. आपण स्वतःचं ओझं स्वतःच वाहत होतो. आपण भटकलेल्या मेंढरांप्रमाणे झालो होतो. आपल्याला कोणीही मेंढपाळ नव्हता. परंतु त्या प्रभूने स्वर्गातून आपल्यावर दया केली. त्याने स्वर्गातून आपल्यावर कृपा केली आणि त्याने आपल्याला अंधारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं. त्याने आपल्याला त्याच्या राज्यात आणलं. त्याने आपल्याला जिवंत देवाचे संतान होण्याचा अधिकार दिला. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, कारण त्यानेच आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आणि त्या मार्गावरून तोच आपल्याला चालवत आहे. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा,
त्याचा गौरव करा. पहा, तो आपल्याला आजारातून बरं करतो. तो आपल्याला दुःखातून, संकटातून बाहेर काढतो. जेव्हा सर्व आपल्याला सोडून देतात, जेव्हा आपण एकटे असतो, आपण रडत असतो, आपल्याबरोबर कोणीही नसतं, परंतु तो परमेश्वर आपली साथ कधीच सोडत नाही. तो आपल्याला एकटा कधीच सोडत नाही, तर तो सदैव आपल्याबरोबर असतो. तो आपल्याला सदैव सहाय्य करायला नेहमी तयार असतो. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, जेव्हा आपण पडतो तेव्हा तो आपला हात पकडून आपल्याला पुन्हा एकदा उभं करतो. जेव्हा आपण संकटात असतो, दुःखात असतो, आपण रडत असतो, तेव्हा तो त्याच्या शांतीने आपल्याला भरून काढतो. म्हणून अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण त्याने आपल्याला सर्व बंधनातून मुक्त केलेलं आहे. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, तो आपली खरी काळजी वाहणारा परमेश्वर आहे. तो आपल्यावर खरं प्रेम करणारा परमेश्वर आहे. त्याच्या प्रेमाला सीमा नाही. त्याचं प्रेम आपण मोजू शकत नाही, मापू शकत नाही. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण तो आपला उत्तम मेंढपाळ आहे. तो आपली काळजी घेतो, तो आपलं रक्षण करतो, तो आपला सांभाळ करतो, कारण तोच आपला बळ आहे, तो आपला उंच गड आहे. अंतःकरणातून प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा. अहो प्रभूला नवे गीत गा, सर्व पृथ्वी प्रभूला गा.
माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा, आपण या शरीराने, या बुद्धीने पाप केली, परंतु त्या सर्व पापांची शिक्षा आपल्या प्रभूने घेतली. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असून सुद्धा आपल्यासाठी त्याने मानवाचं रूप धारण केलं. स्वर्गाचा सर्व वैभव सोडून तो आपल्यासाठी किती लीन आणि नम्र झाला. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, या त्या क्रूसासमोर, आत्म्याने त्या क्रूसासमोर उभे राहा आणि आठवण करा त्याचं ते दुःख सहन. आपल्यासाठी त्याने केवढ्या वेदना सहन केल्या. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, पहा, त्या प्रभू येशूने आपल्यासाठी भयानक मार सहन केला. आपल्यासाठी त्याने मुखावर थुंकी झेलली, त्याच्या मस्तकावर विषारी काट्यांचा मुकुट रोवण्यात आला, त्याच्या संपूर्ण शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. पहा, त्याने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. क्रूसावर तो आपल्यासाठी तडफडत होता, वेदनेने विव्हळत होता. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आठवण करा त्याचं ते दुःख सहन. त्याने सर्व काही केवळ आणि केवळ आपल्यासाठी सहन केलं. त्याने आपल्यासाठी स्वतःचं पवित्र आणि निष्कलंक रक्त वाहिलं. त्यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली. त्याने त्या क्रूसावर स्वदेहाचं बलिदान केलं आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा मिळाली. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण त्याने स्वतःचं रक्त आणि शरीर देऊन आपल्याला मोलाने विकत घेतलं आहे. म्हणून अंतःकरणातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या प्रेमासाठी तुला धन्यवाद. तू आम्हाला वाचवलंस प्रभू, तुला धन्यवाद. तू आम्हाला नवीन जीवन दिलंस प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे. सदा ही
आता प्रभूची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या आणि आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून त्या प्रभूची आराधना करा. आत्म्याने त्याची उपासना करा, कारण तो पवित्र पवित्र अतिपवित्र परमेश्वर आहे. तो करुणेने, सामर्थ्याने, वैभवाने भरलेला परमेश्वर आहे, ज्याने सर्व काही निर्माण केलं, जो या सृष्टीचा पालन करता आहे, विधाता आहे. त्या प्रभूची आराधना करा, त्याची उपासना करा, कारण त्याच्या आराधकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. म्हणून आत्म्याने त्या प्रभूची आराधना करा, त्याचीच उपासना करा. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु. पाहत्या प्रभू येशूने स्वतःचं मौल्यवान आणि पवित्र रक्त आपल्यासाठी वाहिलं. आपल्यासाठी त्याने स्वदेहाचं बलिदान केलं. परंतु मरणाच्या तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा एकदा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे. त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये,
तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हाला भर. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये, घे आमचा ताबा, घे आमचा ताबा. ये पवित्र आत्म्या ये, ये प्रभू ये, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझीच गरज आहे. ये पवित्र आत्म्या ये प्रभू ये. पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में पवित्र आत्मा तू आजा, मैं प्रार्थना करूं, अपनी शक्ति में आजा, अपनी सौम्यता में ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये पवित्र आत्म्या तू ये ना, हीच प्रार्थना करतो. ये आपली शक्ती घेऊन ये ना, ये आपल्या सौम्यतेने ये. धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यांच्याकडे बायबल आहे त्याने उघडायचं आहे. लूकचा शुभवर्तमान अध्याय 10 वचन 38 पासून पुढे. लूकचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 38 पासून पुढे मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक फार महत्त्वाचा प्रसंग या ठिकाणी आपल्या बोधासाठी लिहून ठेवण्यात आलेला आहे.
प्रसंग असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर एका गावामध्ये गेला आणि तिकडे एका बाईने, जिचं नाव होतं मार्था, तिने येशूचं आपल्या घरी स्वागत केलं. म्हणजे तिने येशूला आपल्या घरात बोलावलं. जेव्हा येशू त्यांच्या घरात आला, या मार्था नावाच्या बाईच्या घरात येशू आला, तेव्हा पुढे असं म्हटलं आहे की ह्या मार्थेला एक बहीण होती मरिया नावाची, आणि ही मरिया प्रभूच्या चरणांजवळ बसून प्रभूचं भाषण ऐकत राहिली. तिकडे तीही असा शब्द वापरला आहे, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून. याचा अर्थ दुसरे पण बरेच लोक बसले होते, फक्त येशू आणि मरिया दोघंच नव्हते, त्या घरात दुसरे लोक होते. याचा अर्थ असा की येशू एकटा आला नव्हता, त्याच्यासोबत शिष्य होते, अजून काही त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक असतील. मार्थेने येशूला आपल्या घरी बोलावलं आणि येशू तिकडे येऊन बसला आणि तो काय करायला लागला? तो बोलायला लागला. आणि तो बोलत असताना त्याचे शिष्य बसून ऐकत होते आणि त्यांच्या जवळ ती मार्थेची बहीण मरिया ही पण बसली होती प्रभूच्या चरणांजवळ. एकदम प्रभूच्या पायाजवळ बसून ती प्रभूचं भाषण ऐकत होती. पुढे असं झालं की जी मार्था, जिने येशूला आपल्या घरी बोलावलं होतं, ती मात्र तिकडे नव्हती. ती कुठे होती? ती कामामध्ये गुंतलेली होती. आणि वचन असं म्हणतं, मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती वैतागली. तारांबळ उडाली, ती वैतागली. तिला काय करावं, मी एकटी किती करणार? आणि वैतागून जाऊन तिने येशूला येऊन सांगितलं, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, याची आपल्याला पर्वा नाही काय? येशू तिला म्हणाला, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु फारच थोड्या गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. फारच थोड्या गोष्टींची गरज आहे, किंबहुना एकाच गोष्टीची गरज आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. येशूने चांगला वाटा कशाला म्हटलं? कोणत्या गोष्टीला म्हटलं? मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मरियेने निवडून घेतला. लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टीची निवड स्वतः करतो. प्रत्येकजण आपली निवड स्वतः करतो. देव कोणावरही बळजबरी करत नाही, कधीच नाही. देवाने माणसाला पूर्णतः स्वतंत्र दिलेलं आहे. कोणत्या मार्गाने जायचं, काय करायचं. बघा, जगामध्ये केवढ्या प्रकारची माणसं आहेत, केवढ्या प्रकारची माणसं. काही माणसं फक्त शाकाहार करतात, म्हणजे मांसाहार अजिबात करत नाहीत, त्यांना पण देव आरोग्य देतो. आणि खूप माणसं मांसाहार करतात, त्यांना पण देव आरोग्य देतो. निवड माणूस स्वतः करतो. देवाने नाही सांगितलं ही भाजी खा, ही भाजी खाऊ नका. नाही, जुन्या करारात नियम होते आणि त्यामागे देवाचा काही उद्देश होता, हेतू होता. पण नवीन करारात तर खाण्यापिण्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की आपण प्रार्थना करून जे काही खातो ते देव शुद्ध करतो. आणि म्हणून कोणी म्हणतं की मांसाहार खाणारे पापी लोक आहेत, पण मांसाहार करणाऱ्यांवर पण देवाची कृपा होते आणि शाकाहार करणाऱ्यांवर पण देवाची कृपा होते. हालेलुया, हालेलुया. ज्याची त्याची निवड. आणि मग किती गोष्टीमध्ये आपण आपल्या जीवनात खूप निवड करतो. 10वी झाल्यानंतर मुलांपुढे प्रश्न असतो, पुढे काय करायचं? निवड. मग ज्याला जे आवडतं त्याप्रमाणे तो निवड करतो. कोणाला कॉलेजला जायचं आहे तर कॉलेजला जातो. आता कॉलेजला गेल्यावर तिकडे पण काही निवड करायची असते. कोणत्या कक्षेमध्ये जायचं, कोणत्या विभागात प्रवेश करायचा. काही म्हणतील बस झालं शिक्षण, 10 वर्षे शिकून शिकून कंटाळा आला, आता कुठेतरी कामाला लागतो. निवड. ज्याची त्याची निवड. माणूस आपल्या जीवनामध्ये स्वतः निवड करतो.
येशू म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. रोज आपण आपल्या जीवनामध्ये निवड करत असतो प्रत्येक वेळेला, इथपर्यंत की तुमची जर परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही सकाळी जेवायला काय करायचं आणि संध्याकाळी जेवायला काय करायचं याची पण निवड करता, ठरवता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला त्या घरात आमंत्रण दिलं, बोलावलं गेलं आणि येशू घरात आल्यानंतर त्या घरामध्ये 2 बहिणी आहेत, मार्था आणि मरिया. दोघींनी निवड केली. काय निवड केली? मरियेने निवड केली येशूच्या पायाजवळ बसून येशूचे शब्द ऐकण्याची, आणि मार्थेने निवड केली काम करण्याची. आता काम करू नये काय? देवाने माणसाला आळशी राहायला सांगितलं नाही. उलट बायबल आपल्याला शिकवतं की प्रत्येकाने आपल्या हाताने काम करून, मेहनत करून आपलं पोट भरलं पाहिजे. आपल्या हाताने काम करायची आपल्याला सवय असावी असं देवाचं वचन आपल्याला शिकवतं. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही, तर स्वतः मेहनत घ्यायला पाहिजे. पण आता प्रसंग काय आहे, वेळ काय आहे? जगाचा मालक जो मानव रूपात तिकडे आलेला आहे तो यांच्या घरात येऊन बसलेला आहे. तर तो यांच्या घरात बसलेला असताना घरातल्या लोकांनी काय करायला पाहिजे? घरातल्या लोकांचं कर्तव्य काय आहे? घरातल्या लोकांनी काय निवड करायला पाहिजे? मार्थेने निवड केली काम करायची. येशू होता, त्याचे शिष्य होते, अजून पण काही लोक असतील. या सगळ्यांचा पाहुणचार करण्याच्या घाई गडबडीत ती असणार. पाहुणचार, मी असं म्हणत नाही की ती कपडे धुवायला गेली असेल की भांडी घासायला गेली असेल. येशू घरात बसलेला असताना ती कपडे धुवायला नाही जाणार, पण तिचं काम काही चाललं, एवढी माणसं घरात बसलेली आहे, त्यांचा पाहुणचार करायचा आहे मला. आणि तिची सख्खी बहीण मरिया, हिला मात्र त्या कशाचं भान नाही आहे. तिला एवढंच दिसतंय माझा प्रभू माझ्या घरात आलेला आहे, तो माझ्या पुढ्यात बसलेला आहे, तर ही वेळ मला वाया घालवायची नाही. त्याच्या तोंडातून जी सुवर्ण वचनं बाहेर निघतायत, सोन्यासारखे शब्द जे बाहेर पडत आहेत, ते मला झेलता आले पाहिजेत, ते मला ऐकता आले पाहिजेत. आणि म्हणून तिने बाकी कसला विचार केला नाही, ती येऊन येशूच्या चरणाजवळ बसली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कामामध्ये असलेली आणि धावपळीत असलेली मार्था, हिला वाटलं की मी चांगली निवड केलेली आहे आणि मी जे करते ते बरोबर आहे. माझी बहीण आळशी बनून बसून राहिली आहे. आणि म्हणून ही मार्था आपली तक्रार घेऊन येशूकडे जाते आणि त्याला म्हणते की माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर सगळा कामाचा भार टाकलाय आणि तुला त्याची पर्वा नाही काय? जो अख्ख्या जगाची पर्वा करतोय त्याला ते विचारते, तुला माझी पर्वा नाही काय? पण येशूने तिला उत्तर दिलं, फार महत्त्वाचं आहे. मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस. काळजी आणि दगदग. तुमच्यापैकी काही जण असे असतील जे खूप डोक्यावर भार घेऊन चालतात, अहोरात्र चिंता करतात, हे कसं होईल, ते कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल. ही काळजी आणि दगदग करणारे काही लोक असतात. त्यांना दिवस रात्र शांत झोप लागत नाही, की आनंदी मनाने ते जेवू शकत नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सतत विचार चालू असतात, सतत विचार. पण तुम्ही मला सांगा, येशूने सांगितलं आहे, नवे विचारलं आहे, तुमच्यामध्ये कोण आहे का जो चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला समर्थ आहे? कोण काय करू शकतं सांगा? कोणाला काय करता येईल? कोणाला काय जमू शकतं? मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु फारच थोड्या गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे, म्हणजे गरज आहे. जीवनामध्ये खूप गोष्टी करायला देवाने आपल्याला पाठवलं नाही, थोड्याच गोष्टीची आपल्याला गरज आहे. आणि या थोडक्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मुख्य आहे, किंबहुना एकाच गोष्टीची गरज आहे. आणि ती गोष्ट काय? जी मरिया करते. मरियेने चांगला वाटा निवडला आहे आणि तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. चांगला वाटा,
तिने चांगला वाटा निवडला, देवाच्या चरणाजवळ बसून. ही वेळ आहे मला त्याचे भाषण ऐकण्याची, ही वेळ आहे मला त्याचे सुवर्ण शब्द ऐकण्याची. त्यावेळेला ती कामात आणि घाई गडबडीत राहिली नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पूर्वी काही वेळा असं घडायचं, प्रार्थनेला येणारे लोक त्यांच्या घरी प्रार्थनेसाठी बोलावतात. आपले भाऊ बहिणी तिकडे जातात आणि त्यांच्या घरी जाऊन बसलो आणि प्रार्थना सुरू झाली की घरातले 1-2 जण स्वयंपाक रूममध्ये असतात. त्यांचं कुकिंग चालू आहे, जेवण बनवणं, नाश्ता बनवणं, चहा बनवणं. प्रार्थना कोण घेत आहेत? प्रार्थना आपले भाऊ बहिणी आणि घरातले अजून 2-4 जण. बाकी 2 जण म्हणजे घरातली एखादी मुख्य स्त्री असते ती आणि तिला मदत करायला अजून, हे स्वयंपाक घरात असतात. त्यांना हे कळत नाही की प्रार्थना घरातून माणसं तुमच्या घरात आलेली आहेत, तर ते स्वतःसाठी प्रार्थना करायला नाही आले. तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर देवाची कृपा व्हावी, देवाचे आशीर्वाद यावेत यासाठी आले आहेत. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी सकाळी लवकर उठून करायच्या. आणि जेव्हा प्रार्थना घरातले भाऊ बहिणी येतील तेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर हजर राहायला पाहिजे. जेव्हा प्रार्थना होईल तेव्हा तुमची उपस्थिती तिकडे गरजेची आहे. नाहीतर आमचे भाऊ बहिणी हालेलुया करतायत आणि तुम्ही तिकडे डाळ ढवळताय, चिकन बनवताय. निवड. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. तुम्ही सांगाल मग प्रार्थना घरातले भाऊ बहिणी आलेले आहेत, त्यांना जेवण बनवायचं नाही का? बनवायचं. त्याची पण वेळ आहे, त्याची पण वेळ आहे. तुम्ही ते आधी बनवायचं आणि नंतर जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही तिकडे हजर राहायचं. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर बनवू नका, त्यांना फक्त पाणी द्या थंडगार आणि पाठवून द्या. येशू म्हणाला, माझ्या सेवकाला जो थंडगार पाण्याचा प्याला देईल तो पण आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. हालेलुया, हालेलुया. मग पुढे असं बोलू नका थंडगार पाणी द्यायला आमच्या घरात फ्रीज नाही आहे. येशू जेव्हा वचन बोलला तेव्हा जगात फ्रीजच नव्हती. थंडगार पाणी म्हणजे काय? तुमच्या घरातलं चांगलं पाणी द्या त्यांना. तेवढं दिलं ना तरी पुरेसं आहे. पण प्रार्थना घरातले भाऊ बहिणी तुमच्या घरात आहेत, ते प्रार्थना करत आहेत आणि तुम्ही तिकडे चिकन बनवताय, तुम्ही भाकऱ्या बनवताय, तुम्ही चपात्या लाटताय. निवड. लक्षात ठेवा. गेल्या रविवारी साक्ष आली, पुण्यावरून एक भाऊ अधूनमधून प्रार्थनेसाठी येतात. त्या भावाने साक्ष अशी दिली की त्याला 2-3 प्रकारची कामं जमतात. म्हणजे ट्रक ड्रायव्हिंग जमतं, वेल्डिंग जमतं, अजून काहीतरी एक काम जमतं. अशी 2-3 प्रकारची कामं जमतात. आणि त्याने बराच काळ ट्रक ड्रायव्हिंग कोणाच्या हाताखाली केलं, पण ह्या काळात त्याला प्रार्थनेला यायला मिळत नव्हतं, रजा मिळत नव्हती. आणि तो विचार करत होता की मी नक्की काय करू? मला काहीतरी स्वतःचं काम करता आलं पाहिजे, ज्यामुळे मला चांगला मुबलक वेळ मिळेल. त्याने बहिणीला विचारलं. त्याची बहीण पण चांगली विश्वासणारी आहे. तिने सल्ला दिला की तू वेल्डिंगचं काम सुरू कर. त्याने सुरू केलं. एक छोटंसं काहीतरी शेड उभं केलं आणि वेल्डिंगचं काम सुरू केलं. आणि तो म्हणतो, आता मला एवढं काम येतं, एवढं काम येतं की मला लोकांना सांगावं लागतं 15 दिवस थांबा, महिनाभर थांबा, एवढं काम येतं. बघा, हा माणूस सांगतो मला एवढं काम येतं की मला लोकांना सांगावं लागतं. आता पण माझ्याकडे भरपूर काम आहे. आला कुठून आहे? पुण्यावरून, रविवारच्या दिवशी. याचा अर्थ त्याने निवड केलेली आहे. लोक म्हणतात काम खूप आहे, काम झाल्यानंतर आम्ही प्रार्थनेला जाऊ. अमुकाची ऑर्डर आहे, ती पूर्ण करायची आहे. तमुकाला एवढ्या वेळात काम पूर्ण करून द्यायचं आहे, ते मला केलं पाहिजे. ते झालं की मग मी रिकामी, मग मी प्रार्थनेला येणार. हा भाऊ त्याच्या दुकानामध्ये काम पडलेलं आहे, कामाचा ढिगारा पडलेला आहे आणि तो पुण्यावरून रविवारी प्रार्थनेसाठी आला. आणि तो म्हणतो एवढं काम आहे की मी आता मला लोकांना थांबायला सांगावं लागतं. साक्षीचा सेशन संपल्यानंतर मी लोकांना सांगितलं, हा आहे बुद्धिमानी माणूस, हुशार माणूस, ज्याला निवड करायची समजते. निवड. काही लोक म्हणतात प्रार्थनेने आम्हाला आशीर्वाद मिळाला, खूप काम आलंय, खूप काम आलंय. म्हणजे एवढं काम आलंय की आता मला बायबल वाचायला वेळ मिळत नाही.
एवढं काम आलंय की आता मला प्रार्थनेला जायला वेळ मिळत नाही. आता 1 महिनाभर तरी प्रार्थनेला जाता येणार नाही, कारण काम भरपूर आहे. तुम्ही निवड केली, तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल आणि नंतर मग अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही संपूर्ण रिकामे व्हाल. तो आशीर्वादाचा प्रवाह जो तुमच्या जीवनामध्ये देवाने सुरू केला होता, तो प्रवाह थांबवला जाईल, कारण तुम्हाला योग्य निवड करता आली नाही. तुम्ही जर योग्य निवड केली असती तर हा जो आशीर्वादाचा प्रवाह तुमच्या जीवनात देवाने सुरू केला होता तो थांबणार नाही, वाढत जाईल, वाढत जाईल. जर तुम्हाला हुशारीने वागून, अकलेने वागून, बुद्धिमत्तेने वागून चांगली निवड करायचं समजेल. हालेलुया, 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 हालेलुया. निवड करायची कळलं पाहिजे. रोज आपल्याला निवड करायची असते, रोज. कदाचित काल संध्याकाळी जेव्हा तुम्ही इकडे यायचं ठरवलं त्यावेळेला तुमच्यासमोर अजून काहीतरी पर्याय असेल. उद्या शनिवारी मला अमुक ठिकाणी बोलावलं आहे, मला तिकडे जायचं आहे. उद्या शनिवारी माझ्या अमुक मित्राच्या घरात काहीतरी कार्यक्रम आहे, तिकडे मला जायचं आहे. उद्या शनिवारी माझं एक महत्त्वाचं काम आहे, मला अमुकाला भेटायचं आहे, तिकडे मला जायचं आहे. आणि उद्या शनिवारी वदनाच्या प्रार्थना घरात मला प्रार्थनेसाठी पण जायचं आहे. करा निवड. तुम्हाला माहीत आहे आज खूप जण आले नाही आहेत, कारण त्यांनी निवड केली. काय निवड केली? काम करायची, कोणाला तरी भेट द्यायची, काहीतरी निवड केलेली आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये माणसाला योग्य निवड करता येणं गरजेचं आहे. येशू म्हणतोय फारच थोड्या गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आपल्याला खूप धावपळ करून खूप काही मिळतं असं नाही. बायबलमध्ये एक सुंदर वचन आहे जे असं म्हणतं, तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशिरा झोपता, खूप मेहनत घेता. पहाटे लवकर उठता, रात्री उशिरा झोपता, दिवसभर मेहनत घेता, काबाड कष्ट करता, परंतु देव त्याच्या प्रिय लोकांना सगळ्या गोष्टी झोपेत सुद्धा पुरवतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग धावपळ करत आहे, गडबडीमध्ये आहे. ज्याप्रमाणे मार्थेची तारांबळ उडाली होती त्याप्रमाणे जगाची तारांबळ उडाली आहे. काय करू काय नको असं झालेलं आहे. परंतु जे आत्म्यात शांत झालेले आहेत आणि ज्यांनी देवावर विश्वास ठेवून देवावर प्रेम करायची सुरुवात केलेली आहे, देवाचं वचन असं म्हणतं देव त्यांना झोपेत पण गोष्टी पुरवतो. म्हणजे देव त्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी अनेक लोकांनी मोठ्या आजारमुक्तीचा अनुभव घेतलेला आहे, मोठ्या आजारमुक्तीचा. ही आजारमुक्ती तुम्हाला काय केल्याने मिळाली असती? किती तास शेतात काम करून मिळाली असती? किती तास कंपनीत काम करून मिळाली असती? काय केल्याने ही आजारमुक्ती मिळाली असती? काय केल्याने ही व्यसनमुक्ती मिळाली असती? एका माणसाची केंद्रामध्ये दारू सुटली होती, तेव्हा साक्ष देताना नवरा बायको दोघांनी अशी साक्ष दिली की या माणसाने एवढी वर्षे दारूत एवढा पैसा घातला, एवढा पैसा, की तो पैसा जर साठवला असता तर आम्ही मोठा बंगला बांधला असता. सांगा मला, जगामध्ये धावपळ करून काय मिळतं? काय प्राप्त होतं? वर्षानुवर्षे एवढी दारू प्याली, एवढी दारू प्याली की बायको पण तेच बोलते आणि नवरा पण म्हणतो की एवढे पैसे मी दारूत घातले की ते जर जमवले असते ना तर एक मोठा बंगला बांधला असता. मग प्रभूकडे वळले, प्रभूची कृपा झाली, दारू सुटली, चांगले कामाला जायला लागले. तोपर्यंत मुलं पण शिकली होती, सगळं व्यवस्थित झालं आणि मग खरोखर नवीन घर बांधलं आणि देवाचे आशीर्वाद विपुलपणे मिळवले. हालेलुया, 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 हालेलुया. आणि जसे येशू म्हणतोय की फारच थोड्या गोष्टीची गरज आहे, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरोखर फार थोड्या गोष्टीची गरज आहे. उगाच आपण खूप काही गोष्टींचा विचार करतो, हे नाही झालं तर काय होईल, ते नाही झालं तर काय होईल. उगाच आपण खूप साऱ्या गोष्टींची चिंता करतो, दगदग करतो, काळजी करतो. पण आपल्याला एकच गोष्ट जमली पाहिजे,
आणि ती गोष्ट म्हणजे प्रभूकडे बघणं, त्याचे शब्द ऐकणं आणि त्याच्या इच्छेप्रमाणे निवड करणं. निवड, योग्य निवड करणं. काय करायचं, काय नाही करायचं हे आपल्याला समजलं पाहिजे. जर आपण योग्य निवड केली, देवाच्या इच्छेप्रमाणे निवड केली, तर आपल्या जीवनावर देवाचे आशीर्वाद येतील. आणि जर आपण तशी योग्य निवड केली नाही, तर उगाच आपण ओझं उचलत राहू, थकून जाऊ. खूप वर्षापूर्वीची घटना आहे. आपल्या केंद्रामध्ये नियमितपणे येणारे एका भावाने ब्रदरांना त्याची व्यथा सांगितली. व्यथा अशी होती, हा माणूस चांगला शिकलेला आहे, त्याला चांगल्या पगाराची नोकरी आहे, सगळं व्यवस्थित चाललं होतं. आणि एक दिवस त्याला त्याच्या ईमेलवर, कॉम्प्युटरवरती एक ईमेल आलं, फसवणारं ईमेल. जे ते फसवणारं आहे त्याने ओळखलं नाही. आणि त्याला असं सांगितलं गेलं की एका व्यक्तीने व्यक्तिगत नावाने पाठवलं होतं की माझी एवढी एवढी प्रॉपर्टी आहे आणि मला मूलबाळ नाही आहे, तर माझी इच्छा आहे की माझा पैसा मी तुम्हाला द्यावा. मग या माणसाने त्याला ते पत्र, कॉम्प्युटरवर जे पत्र येतं, ह्याने त्याला उत्तर दिलं. मग समोरून परत पत्र आलं, याने परत उत्तर दिलं. हा व्यवहार वाढत गेला आणि या माणसाला खात्री वाटायला लागली, मला हे पैसे मिळणार आहेत. या माणसाची एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, ती मला मिळणार आहे. आणि मग तो सांगायला लागला, मला फक्त थोडेसे एवढे पैसे पाठव आणि मग मी तुला एवढे पैसे पाठवेन. सुरू झालं. तोपर्यंत हा त्या विचारात एवढा गुंतून गेला होता. ह्याला काय दिसत होतं, एवढं मोठं घबाड, तो श्रीमंत माणूस आहे आणि त्याला कोणी नाही आहे वारीस. कुठून तरी त्याला माझा संपर्क झालेला आहे आणि आता तो मला देणार आहे. म्हणून तो काय पैसे मागत होता, हा देत राहिला. सुरुवातीला छोटी छोटी रक्कम होती. याला म्हटलं सहज आहे, याच्यात काय छोटीशी रक्कम आहे, 500, 1000, 2000. नंतर वाढत गेलं आणि हा त्याच्यात एवढा गुंतला की ह्यालाच कळलं नाही की हजारो रुपये ह्याने त्या माणसाला देऊन टाकले आणि त्याच्याकडून मात्र 1 रुपया पण आला नाही. तो कोण आहे, काय आहे, काही माहीत नाही. फक्त कॉम्प्युटरवरच्या ईमेलद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. आणि शेवटी त्या माणसाने यांच्याशी संपर्क तोडला आणि हा माणूस ब्रदरांना म्हणतो, मी फसलोय, मी आता काय करू, माझे हजारो रुपये गेलेले आहेत, हजारो रुपये, मी आता काय करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेला त्याला हे पहिलं पत्र मिळालं, त्यावेळेला त्याने प्रभूला विचारलं का, बसला देवासमोर, प्रभू मला सांग हे काय आहे. मी या माणसाला उत्तर द्यावं की देऊ नये, की याच्याकडे दुर्लक्ष करावं, काही विचारलं नाही. त्याला काय दिसलं, एवढी करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, ती मला मिळणार आहे. किती लोक अशा रीतीने चुकीची निवड करतात आणि उगाच आपलं जीवन कष्टमय करून घेतात, दुःखमय करून घेतात, उगाच आपलं जीवन कष्टाने भरून घेतात, कारण आपण जीवनामध्ये चुकीची निवड करतो. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे एखादी तरुण मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडते, आई वडील तिला सांगतात नको करू, नको करू, नको करू, ती ऐकतच नाही आणि नाही ऐकलं आणि मग ती पळून जाऊन लग्न करते आणि मग तो तिला खरं रूप दाखवायला लागतो. सुरुवातीला तिला असं वाटते की त्याच्या एवढं अख्ख्या जगात माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही. कधी काही मुलांना पण असं वाटते, ही मुलगी माझ्यावर एवढं प्रेम करते ना की हिच्या एवढं प्रेम कोणीच करणार नाही, म्हणजे आई पण नाही, बाबा पण नाही, कोणीच नाही. आणि मग ती मुलगी लग्नानंतर जेव्हा नवऱ्याचं खरं रूप बघते तेव्हा तिला समजतं मी फसले आहे. पण आता काय करणार, चुकीची निवड केली आणि स्वतःच आपलं जीवन कष्टमय करून घेतलं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही काय निवड करताय? निवड, जीवनामध्ये निवड महत्त्वाची आहे. चुकीचा धंदा निवडला, चुकीची नोकरी निवडली, चुकीचा जीवनसाथी निवडला, आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. चुकीचा मार्ग निवडला, आयुष्यभर पस्तावा करावा लागतो. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तिने निवड केली. दोघी बहिणी आहेत, दोघींसमोर पर्याय होता. मार्थेने निवडलं काम करायचं, मरियेने निवडलं येशूच्या पायाजवळ बसून त्याचे शब्द ऐकायचे.
हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक प्रार्थनेच्या दिवशी काम निघालं की कामाची निवड करतात, प्रार्थना सोडून देतात. अगदी त्याप्रमाणे रोजच्या तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी बायबल वाचनाची किंवा प्रार्थनेची वेळ ठरवलेली आहे आणि त्याच वेळेला काही काम निघालं किंवा त्याच वेळेला कुठे जायचं असलं की तुम्ही प्रार्थना बाजूला ठेवता, बायबल वाचन बाजूला ठेवता आणि ती गोष्ट करता. जर ती गोष्ट तितकी तातडीची आहे आणि तुम्हाला जर वाटतं ती केलीच पाहिजे, तर तुम्ही हे बघा की ती तुमची निवड देवापासून आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने करत आहात. जर तुम्ही स्वतःच्या मनाने करत असाल तर जे काही तुम्ही निवडलं ती गोष्ट पुढे 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 तुम्हाला देवापासून दूर नेणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यापैकी सगळ्यांवरती प्रेम करतो. त्याला आपल्या सगळ्यांची काळजी आहे आणि त्याची इच्छा नाही आहे की आपण त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनून राहावे आणि त्याच्या हातातून आपण दुःख भोगत राहावं. आपण त्या दुष्ट सैतानाचे गुलाम बनून राहावेत आणि त्याच्या हातातून दुःख भोगत राहावं अशी देवाची अजिबात इच्छा नाही आहे. मी अशा काही लोकांना काही सल्ले दिले आणि त्यांनी ऐकले नाहीत, त्यांचं जीवन कष्टमय झालं. आता ते येऊन मला रडून सांगतात. मी त्यांना म्हणते, बघा आताही देव तुमच्यावर प्रेम करतोय. या स्थितीत पण तुम्ही देवाचा सल्ला नाकारलेला आहे आणि तुमच्या मर्जीने तुम्ही चुकीची निवड केलेली आहे, तरी पण देव तुमच्यावर प्रेम करतोय. पश्चाताप करा आणि पुन्हा एकदा देवाच्या मार्गावर येण्यासाठी तुम्हाला काही काळ जाईल, ते झटकन होणार नाही. चुकीची निवड केली ना म्हणून खूप आपटत, जखमा होत, विव्हळत तुम्हाला तारणाच्या मार्गावर चालत राहावं लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो मार्ग देवाने तुमच्यासाठी चांगला ठेवला होता तो आता तुमच्यासाठी कष्टमय झाला, तो तुम्ही करून घेतला चुकीची निवड केल्यामुळे. म्हणून नेहमी सावध व्हा, नेहमी जागे राहा. जीवनामध्ये निवड करताना देवाला विचारा, देवाकडे आपलं लक्ष लावून ठेवा आणि त्यासाठी सतत प्रार्थना करणं गरजेचं आहे. सतत देवाच्या वचनांचं वाचन करणं गरजेचं आहे. आपलं मन देवाकडे लावून ठेवणं गरजेचं आहे. ते जर आपण केलं तर अगदी सहजपणे देवाच्या इच्छेप्रमाणे आपण जीवनात योग्य निर्णय घेऊ शकतो आणि योग्य जे काही ठरवायचं आहे, निवड करायची आहे ती करू शकतो. जर आपण देवाशी जोडलेलो असू तर, देवाशी जोडलेलो नसू तर तो दुष्ट सैतान आपल्याला फसवेल आणि आपण झटकन काहीतरी चुकीची निवड करू आणि स्वतःचं नुकसान करू. हालेलुया, 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 हालेलुया. मरिया येशूच्या चरणाजवळ बसली होती. तिला येशूने सांगितलं नव्हतं ये आणि इकडे बस, तिने स्वतः निर्णय घेतला. मार्था कामात व्यस्त झाली होती. तिला येशूने सांगितलं नव्हतं की जाऊन काम कर, तिने स्वतः निवड केली. निवड, निवड. आज तुम्ही इकडे बसलेले असताना तुमच्यापैकी अनेकांच्या घरातले लोक दुसरीकडे कुठे असतील. तुम्ही निवड केली देवाच्या चरणाजवळ बसायची, त्यांनी निवड केली दुसऱ्या कसल्या गोष्टीची. प्रत्येकजण निवड करतोय. देवाशी जोडलेले राहा, ज्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये योग्य निवड करता येईल. आणि मी तुम्हाला म्हटलं, रोज आपल्या जीवनात हे प्रसंग येतात. रोज बारीक सारीक गोष्टीत आपल्याला निवड करायची असते. तुमची मुलगी सांगेल, मम्मी शाळेतून पिकनिक जाणार आहे, मी जाऊ की जाऊ नको. तुमचं पहिलं कर्तव्य नवऱ्याला विचारणं. तुमची मुलगी किंवा मुलगा तुम्हाला सांगेल, पप्पा शाळेतून पिकनिक जाणार आहे, जाऊ की जाऊ नको, किंवा मला पैसे दे. मुलगा मागेच लागतो, मला पैसे दे, मला पैसे दे, मला जायचं आहे, मला जायचं आहे. मुलगा मागे लागला म्हणून पैसे काढून देऊ नका. तर पहिल्या तुमच्या खऱ्या बापाला विचारा, पाठवू का? त्याने सांगितलं पाठव, तर पैसे काढून द्या. त्याने सांगितलं नको पाठवू, मग मुलगा कितीही रडला तरी चालेल, देऊ नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप निर्णय आपल्याला घ्यायचे असतात रोज. छोट्या 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 गोष्टीमध्ये भरपूर सारे निर्णय घ्यायचे असतात, भरपूर सारे निर्णय. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रार्थना करा.
देवाची वचनं वाचा, देवाच्या शब्दाकडे आपलं मन लावून ठेवा. आपल्याला जीवनामध्ये खूप गोष्टीची गरज नाही, थोडक्याच गोष्टीची गरज आहे. आणि त्या थोडक्या गोष्टीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं मन देवाकडे लागलेलं असलं पाहिजे, ज्यामुळे आपण जीवनामध्ये रोज चांगली योग्य देवाच्या इच्छेप्रमाणे निवड करू, ज्यामुळे आपलं जीवन आशीर्वादित होईल, कुटुंब आशीर्वादित होईल आणि या जगातले आपले कष्ट आणि दुःख कमी कमी होत जातील. आपण जगात राहतो त्यामुळे कष्ट दुःख आपल्याला वाटायला येतातच, पण जेवढी आपण योग्य निवड करणार तेवढे आपले कष्ट कमी होत जातील. हालेलुया, 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 हालेलुया. ताई, ही तुमची कोण आहे? माझ्या भावाची मुलगी आहे. काय झालं होतं तिला? हिचा ॲक्सिडेंट झाला होता इथे फाउंटनला, ऑक्टोबरमध्ये झालेला ॲक्सिडेंट. ऑक्टोबर कोणत्या वर्ष झाली? 23ला 2023 ऑक्टोबरमध्ये. म्हणजे कसं ॲक्सिडेंट कसं झालं? बाईकवरनं, ही स्कूटीवरनं येत होत्या, ही आणि हिच्याबरोबर एक मुलगी होती. दोघीजणी स्कूटीवरती येत होत्या आणि डंपरने ह्याला ठोकलेलं. तर ती एक मुलगी वाप झाली. परमेश्वराने हिला वाचवलं. आणि हिचं तर ही बघा, ही हड्डी तुटलेली, हितली हड्डी तुटलेली, आता सांगू नाही. आणि पाय तर पूर्ण गेलेला, डांबर लागलेला, पूर्ण पाय गेलेला, पूर्ण पल्स भरलेला. हिचा पाय पण कापायला सांगितलेला. पाय कापणारच होते, पण माझे भाऊ सर्व रडत होती, मी बोलो घाबरू नको, प्रभू येशू आहे. मी प्रभू येशू वचनं बोलत होती, इथे चिठ्ठी टाकत होती, प्रार्थना. माझी बहीण आणि मी, आम्ही दोघीजण हिच्यासाठी खूप प्रार्थना करत होतो. इथे येत होतो, वचनं बोलत होतो हिच्या हातात, पण हिच्या बाजूला वचनं ठेवत होतो. आणि दवाखान्यात पण हिला घरातच आणली आम्ही. 3 महिने सतत हिला घरातच ठेवलेली, बिछाणावरतीच होती, कारण हिला जाता नव्हतं, उठता बसता नव्हता, हड्ड्या तुटल्यात म्हणून. आणि पाय तर हिचा असा असं एवढा मोठा झालेला का असं वाटतं किती मोठी जाडी बाई, एवढा मोठा पाय झालेला. सर्व घरातच प्रभू येशूने बरं केलं हिचं सर्व. म्हणजे आणि सांगणार ना, एवढा दुखणं होता ना हिचा. लोक सांगत होती ही गेले म्हणून, जगणार नाही, ICU मध्ये आहे ना, जगणार नाही. आणि ही सिरियस आहे पण म्हणून नाही, प्रभू वाचवेल. आणि कमरेतनं गेले, आता ती कधीच चालणार नाही. लोक सांगत होती ही चालणार. अख्ख्या गावात बवाल झालेला. आणि अशी लोकांची गर्दी घरात बघायला, कारण घरातच होती ठेवलेली ना. आणि घरातच प्रभू येशूने बरी केली. आणि ती चालायला लागली. लोक विचारायची ही आहे कुठे, बघते ती चालते, माझ्या धंद्यावर मच्छी विकते नाही, माझ्या धंद्यावरती आलेली ती तुमची मुलगी आहे, ती आता चालत नाही. बोला अरे ही बघ, हीच आहे ती म्हणून. प्रभू येशूच्या वचनामुळे आणि इथे चिठ्ठी टाकणार, इथे प्रार्थना करण्यामुळे आणि प्रार्थनात येण्यामुळे प्रभूने हिला वाचवलं. कारण हिचा ॲक्सिडेंट व्हायच्या 1 महिन्या अगोदर हिला मी इथे प्रार्थनेला आणलेलं, त्याच्यानंतर हिचा ॲक्सिडेंट झालेला. आणि एवढा भयंकर ॲक्सिडेंट होता ना का सर्व आमचा गाव हलून गेलेला. आणि अख्ख्या गावात आम्ही सर्वांना माहिती आहे का ही प्रार्थनेमुळे वाचलेली आहे. आज ही इथे उभी आहे ना, ही प्रार्थनेमुळे, नाही तर ही आज चालत असती लंगडलेली. आणि जेव्हा ही एवढी म्हणजे आजारी होती आणि एवढी दुःखात होती, तेव्हा ना मला स्वप्न आलेलं. स्वप्नात मला सिस्टर आलेल्या घरात आणि हिला असं खाटेवरती घेऊन आलेलं. आणि सिस्टर हिच्यासाठी प्रार्थना करत होती आणि सिस्टरने हिच्यासाठी प्रार्थना केली आणि ही ना चालायला लागली. आणि 1 हप्ता नाही झाला, ही खरोखरच चालायला लागली. म्हणून प्रभू येशूचे खूप खूप आभार मानते. आणि आम्ही खरोखर, आणि आम्ही एवढी दुःखात होतो ना, आमचं अख्खं घर रडत होतं, सर्व रडत होतं. खाली प्रभूवरतीच विश्वास होता का प्रभू हिला बरं करेल. आणि माझी बहीण आणि आम्ही सर्व, माझी आई, आम्ही सर्व रडत होतो. पण प्रभूने हिला बरी केली. आणि आमचं काम पण घरातलं होत नव्हतं, काय ना, खरं सर्व हिच्याकडे लागले. तुम्ही म्हणतायत की 2023 ऑक्टोबरमध्ये जेव्हा स्कूटीने ती जात होती ते फाउंटनला, तिकडे अपघात झाल्यामुळे तिच्या सोबतची जी बहीण होती ती जागेवरच मरण पावली. आणि ही ना, हिच्या पण गाडी जाणार होती अंगावरती, पण हिला प्रभूने कशी बुद्धी दिली आणि एक साईडला अशी झाली आणि ही वाचली. आणि पण हिचं सर्व तुटलेलं, दुखापाट झालेलं. ते कुठे लागलेलं होतं जरा दाखवा. हे पूर्ण फाटलेलं आहे. आणि इथे तुम्ही या अवस्थेमध्ये तुम्ही घरी आणलं? घरी आणलं आम्ही. मी बोलो प्रभू सर्व बरे केले. तिला सांगितलं विश्वास ठेव. तिच्या हातामध्ये फोटो होता येशूचा. बाजूला इथे मी 3 वचनं बाजूला ठेवते, ते येशूचा फोटो. जेवढे इथे काय देतात ना, सर्व हिच्या आजूबाजूला लावून ठेवले, क्रूस सर्व काय. आणि त्याच्यामुळे ही अशी बरी झाली ना, आणि उठली आणि एवढी उठायला लागली, चालायला लागली, बोलायला लागली. तिची सुजन पायाची निघून गेली. आणि 3 महिने ती सतत अंथरुणावर होतीच. लोक बघायला लाईन लागत होती. आणि जेव्हा उठली तेव्हा सांगायला लागली खरोखर यांच्या घरामध्ये येशू आहे, म्हणून ही वाचली. आणि ही उभी राहिली येशू म्हणे. प्रभू येशूने हिला उभं केलं. आज ही उभी आहे ना, प्रभू येशू म्हणे. ताई,
तुम्ही पाहू शकता हे मांडीचा फोटो आहे ना, तुम्ही पाहू शकता हे मांडीचा फोटो आहे जे पूर्ण फाटलेला आहे. इथे ऑपरेशन वगैरे काहीच करण्यात नाही आलं. केलं प्रभूने सर्व बरं केलं. प्रभूला सांगत होते मी इथे प्रार्थनेला, मी माझी बहीण सोनम आम्ही दोघी जणी येत होतो आणि इथे चिठ्ठी टाकू तिच्यासाठी रडून प्रार्थना, प्रभू हिची घाव तुम्हीच भरा. आणि प्रभूने तिला बरं केलं. म्हणून प्रभू हिच्या आमच्या बरोबर होता आणि प्रभूने बरं केलं. प्रभूने फार मोठं कार्य केला, मरणातून नवीन जीवन दिलेलं आहे. कारण ही पण हड्डी तुटलेली इथे पण आहे. आमच्याकडे रिपोर्ट काढलेले ते तसेच आहेत. बोलू सर रिपोर्ट. बरं हिला आम्ही घरी जेव्हा आणला आणि उभी राहिली आणि चालायला लागले, धावल. गावात लोक सांगतात ही झोपलेली आहे म्हणजे चालते धावते. आणि आता ती बरी झालेली आहे पूर्ण. मला सांग तुला कुठे कुठे लागलेला होता? पाठीची हड्डी, पुढची हड्डी आणि पाय कापायला सांगितलेलं. पाय कापायला सांगितलं होतं. इतकी अवस्था खराब झाली होती. तीन महिने अंथरुणावर होती तू? हो. म्हणजे जराही चालत नव्हती तू? नव्हती. प्रभूने तुला बरं केलेलं आहे. तुझी घरची लोक ही तुझी आत्या हां आणि घरची लोक प्रार्थना करत होते आणि त्याद्वारे आता तू पूर्ण बरी झालेली आहे ना. बरी झालेली. आता तू जरा लोकांना चालून दाखव. तिथपर्यंत जा, तिथपर्यंत जा. इथे ये, परत इथे ये समोर. आता चालताना त्रास होत नाही? नाही, थोडं पण नाही. अगोदर चालताना वगैरे म्हणजे तू अंथरुणावर होती आणि प्रार्थनाद्वारे तू पूर्ण खळखळीत बरी झालेली आहे. झालेली आहे. प्रभू येशूने नवा जीवन दिलेला आहे तुला. प्रभू येशूने नवा जीवन दिले. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. अलका. तुमच्या मुलीला काय त्रास होता? माझ्या मुलीला खूप त्रास होता. असा महिन्याला तिला त्रास व्हायचा. 15 दिवस असं झालं का तिला ये व्हायचा का, परत 15 दिवस चांगली राहायची, परत महिना झाला का तिला व्हायचा. म्हणजे काय त्रास व्हायचा? असं तिला महिन्याला पालीच आलं ना का तिला त्रास व्हायचा. असा तिला धरून बांधून ठेवायचा, नाही तर कोणाला पण मारायची ती. कोणाला पण मारायची? कोणाला पण. पप्पाला पण उचलून आपटायची. आवरी ताकद यायची तिला. पप्पाला उचलून आपटायची? तिलाच नाही माहीत का मी कोणाला आपटतो कोणाला मारतो ते तिलाच माहीत नव्हतं. म्हणजे घरात एकदम विचित्र वागायची ती? विचित्र वागायची. कोणाला घाण शिवाय द्यायची. कोणाला का त्यांच्या असे धावून जायची मारायला. कोण तिला बघायला आलं का अशी तिच्यावर धावून जायचं सर्व. हे त्रास तिला किती दिवस सुरू होता? ऑगस्टपासून तिचा बड्डे केला 5 तारखेला, तेव्हा तिला त्रास तसाच. ऑगस्ट 2024 मध्ये? हां 2024 मध्ये. तेव्हापासून हे तिला त्रास सुरू झाला? म्हणजे थोडे दिवस ती घरी व्यवस्थित राहायची आणि परत तिला त्रास व्हायचा? 15 दिवस त्रास व्हायचा तिला, नंतर चांगली व्हायची. परत 15 दिवस तिला तसाच व्हायचा. मग त्यामुळे तुम्ही घरात तिला बांधून ठेवायचं? तिला बांधून ठेवायचं माहीतच नाही कुठं. आम्ही दवाखान्यात सांगितलं, दवाखान्यात तिला नेलं. सांगता का तिचा रक्त चेक करायला लागल. तिला हंगर डोक्याचा जरा त्रास आहे. तरी आम्ही दवाखान्यात 2-3 वेळेला गेलो. त्या बहिणीने माझं घेऊन इकडं आली. ताई रडू नका. देवाने तुमच्या मुलीवर फार मोठी कृपा केली आहे. तुमची सख्खी बहीण आहे, लहान बहीण आहे, तिने तुम्हाला इकडे आणलं? इकडे आणलं. आम्हाला माहीतच नव्हतं. ते बोलते का चल ताई प्रार्थनाला. मग तुम्ही इकडे आले त्यानंतर काय घडलं? इकडे आले तर सगळे यांना ती मारत पण होती, चुकत होती अंगावर. त्यांना पकडून इकडचे जे बहिणी वगैरे तिला सांभाळले ते त्यांना पण ती लाता वगैरे मारायची, थुंकायची? मी जवळ गेलो का माझ्यावर रग करायची, निस अशी चाचावायची. इतकं ती इकडे पण येऊन तिला त्रास होत होता. मग ती कशी बरी झाली? घरी गेलो ना, ते क्रूस तिच्या अंगावर ठेवला, डोक्यावर. ती जरा अशी चांगली अशी मनात वाटलं हा चांगली झाली. लगे म्हणाली का मला जेवण दे मम्मी. 2 वखत जेवली ती न लगेच दुसरे दिवस चांगली झाली ती. तेव्हापासून चांगली झाली आहे? हां. मग आता माझ्या मुलीला काही नाही होत. दर रविवारी येतंय. दर रविवारी तुम्ही येता? तेव्हापासून आता किती दिवस झाले ती बरी आहे? 3 महिने झालं ती चांगली झाली. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये तिला असं काहीच त्रास झाला नाही? म्हणजे जेव्हा पूर्वी तुम्ही तिला बांधून ठेवायचे किंवा ती मारायची, पप्पाला मारायची, धावायची अंगावर, असं काहीच करत नाही ती? नाही. आता आता चांगली झाली. आता सर्व काम करते ती, जेवण बिवण करते. आता पहिलं कायच करत नव्हती. सर्वांना बांधून मारून ठेवायचं. असा कोणाला का तिच्या त्यांच्यावर धावून जायची ती. पण आता असं काहीच करत नाही करत. प्रभूंनी ऐकला. प्रभूने तुमच्यावर फार मोठी दया केली. तुमची मुलगी आता पूर्ण बरी झालेली आहे. अशी झालेली का असं वाटत होतं का
ताईच्या अंगण आहे का नाही, अशी बारीक पूर्ण झालेली. बारीक झाली होती खूप पूर्ण, हा खूप बारीक झाली. आता तिची तब्येत चांगली झालेली आहे. तब्येत पण चांगली झाली तिची खूप. प्रभूचा. तुझं नाव सांग. प्रतीक्षा. तुला काय आठवते का, तुला काय होत होता? नाही आठवत. मम्मी सांगते की तू घरी तुला बांधून ठेवायचे किंवा तू पप्पाला मारायची, इकडे यायची आणि तू विचित्र वागायची, असं काही तुला थोडंफार आठवते? नाही आठवत. काहीच आठवत नाही. आणि आता तुला कसं वाटते? बरं वाटते. आता तू जेवते वगैरे व्यवस्थित? हो जेवते. स्वतःच सांगते मम्मी चल लवकर, आपला टाईम होत आहे, आपला चालू होत आहे 2 वाजता, काय चाल चल लवकर प्रार्थनेला येण्यासाठी ती तुम्हाला अगोदर सांगते? अगोदर सांगते. आता तू इकडे येते, घरी पण व्यवस्थित राहते? हो. काहीच त्रास होत नाही तुला? नाही त्रास. कोणी बरं केलं तुला? प्रभू येशूने. प्रभू येशूने बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव बंडू आहे. ते सांगतात की डिसेंबर महिन्यामध्ये ते सायकलनी प्रवास करत असताना सायकलवरून पडले, तेव्हा त्यांच्या सायकलचा हँडल त्यांच्या छातीला लागला. तेव्हापासून त्यांना खूप छातीमध्ये वेदना होऊ लागल्या, त्यांना खोकला येत होता. आणि हे भाऊ सांगतात की विश्वासाने त्यांनी प्रभूकडे प्रार्थना केली आणि प्रार्थना माध्यमाचा वापर केला आणि आजारमुक्तीची 3 वचनं बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची दया झाली आणि ते बरे झाले. पण ते बरे झाल्यानंतर एकदा जेव्हा सिस्टर इथं सांगत होते की अनेक लोक इथे बरे होतात पण पुढे येऊन साक्ष देत नाही, तर त्यांना असं वाटत होतं की ही माझी साक्ष तर छोटी आहे, सांगायची काही आवश्यकता नाही. पण जेव्हा सिस्टरने असं म्हटलं तेव्हा पुन्हा त्यांना थोडं छातीमध्ये वेदना होऊ लागलं. तेव्हा प्रभूने त्याला आठवण करून दिली की तुला साक्ष देणं गरजेचं आहे. आणि हे भाऊ सांगतात त्यांनी प्रभूकडे क्षमा मागितली आणि तेव्हापासून त्यांच्या छातीतल्या वेदना पूर्णपणे प्रभूने काढून टाकल्या आहेत. प्रभूने त्यांना बरं केलं आहे. आणि याशिवाय त्यांच्या पत्नीची साक्ष आहे की त्यांच्या पत्नीला देखील मांडीवरती एक फोडी आली होती. त्यांनी देखील निवासी शिबिरामध्ये भाग घेतलं. प्रभूने त्यांना बरं केलं. पण त्यानंतर त्यांना पुन्हा थोड्या दिवसानंतर आठवण झाली की त्यांनी साक्ष दिली नाही आणि त्यांना वेदना होत होत्या. पण त्यांनी प्रभूकडे क्षमा मागितली आणि त्यांना देखील प्रभूने पूर्णपणे बरं केलं आहे. म्हणून तुम्ही जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमच्या मुलीची काय साक्ष, तुझी काय साक्ष आहे सांग? मला हिंदी राष्ट्रभाषेमध्ये प्रथम मिळालं. मला लहानपणापासून इच्छा होती की मला ट्रॉफी किंवा असं काहीतरी मिळावं म्हणून, पण मला भेटत नव्हतं. मी खूप कष्ट घेतले पण मला भेटत नव्हतं. मला हिंदी राष्ट्रभाषेमध्ये पहिल्यांदा मला मिळालं गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट. तू काय केलंस? मी प्रभूकडे प्रार्थना केली आणि रडून रडून पश्चाताप केला, त्यामुळे मला सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल मिळालं. देवाने तुझी इच्छा पूर्ण केली. हो. आणि तुम्हाला आता छातीमध्ये दुखत नाही? आता कोणताही काही त्रास होत नाही. देवाने पूर्ण बरं केलं. पूर्णपणे मला बरं केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव हारूबाई. तुम्हाला काय त्रास झाला होता? मला 2-3 वर्षापासून वाकून काम केलं की माझे डोळे दुखायचे आणि गुडघ्यावर मी प्रार्थना करत असताना पण माझे डोळे दुखायचे आणि मी इकडं प्रार्थनेत येत राहिले आणि 3-4 शिबिर केले आणि तेव्हापासून मग आता माझे डोळे अजिबात दुखत नाहीत. वाकून मी प्रार्थना करते तरी दुखत नाहीत आणि वाकून काम करते तरी माझे डोळे आता दुखत नाहीत. परमेश्वराने माझे डोळे दुखायचं थांबवलेलं आहे म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देते. 2-3 वर्षांपासून तुम्हाला असा त्रास होता? हो. आणि प्रभूची कृपा झाली आणि आता 4-5 महिने झाले आता डोळे दुखत नाही? माझे डोळे दुखत नाहीत. आता तुम्ही वाकून काम करता, गुडघ्यांवर प्रार्थना पण करता तरी त्रास होत नाही? नाही, त्रास होत नाही. आता प्रभूच्या कृपेने हा तुमचा त्रास निघून गेला. धन्यवाद. तुला काय त्रास होत होता? मला 1 वर्षापासून अशुद्ध शक्तीचा फार त्रास व्हायचा आणि मी घरामध्ये खूप जोर ओरडायची, आईवरती ओरडायची. पण आता मला म्हणजे जेव्हा मी पहिला जिथे राहायची होती तिकडं भरपूर त्रास होता. पण नंतर मी त्या सेवेसाठी आली आणि सेवेमध्ये आली असताना पण मला तेवढा इथं नव्हता त्रास होत, पण घरी खूप त्रास व्हायचा. आणि मग मी एकदा अशी प्रार्थना केली देवाला की माझ्यामुळे माझ्या घरातल्यांना त्रास नको होऊ देऊ आणि माझा हा त्रास निघून जाऊ दे. तेव्हा असं झालं की जेव्हा मी प्रार्थना केली तेव्हापासूनच मला तो त्रास ओरडण्याचा वगैरे जे काही मला खूप बेचैनी व्हायची, ओरडली ना तरी असं वाटायचं म्हणजे मनामध्ये खूप असं व्हायचं की मी ओरडू खूप जोरात, सगळ्यांवरती ओरडू. असं 7 वाजलं की नेहमी मला व्हायचं.
आणि संध्याकाळची 7 वाजली तर? हां, संध्याकाळची 7 वाजली की नेहमी असं व्हायचं. आणि जेव्हा मी त्या सेवेमध्ये होती इथं राहायला काही दिवस, तेव्हा पण मला असंच होत राहायचं. पण नंतर मी घरी गेली राहायला, पण जेव्हा मी प्रार्थना केली तेव्हा ते माझं पूर्णपणे निघून गेलं. आता तुला तसं काहीच त्रास होत नाही ना? आता काय तसं त्रास, प्रभूने तुला बरं केलेलं आहे. ही त्रास तिला ती म्हणते की खूप दिवसापासून होता. हो, हिला त्रास म्हणजे 1 वर्ष झालं आम्ही ठाण्यात होतो राहायला, तेव्हा ही अशी वागायची का एकदम खूप भयानक वागायची. म्हणजे हिच्यामुळे मला पण खूप त्रास व्हायचा, मी घाबरायची हिच्यामुळे. मग हिला आम्ही इथं केंद्रामध्ये आणत राहिलो आणि मग इथं तिला आम्ही सेवेमध्ये इथं ठेवले. मग तेव्हापासून आता आम्ही इथं नायगावला आल्यापासून तिचा आता तो त्रास पूर्णपणे गेला. आता ती घरी व्यवस्थित राहते? हो, आता एकदम व्यवस्थित. प्रभूने तिला बरं केलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव अंकुश आहे. ते सांगतात गेल्या महिन्यामध्ये ते गावाकडे गेले होते आणि गावी मोटरसायकलवरून ते आणि त्याचे भाऊ काही कामासाठी बाजारात जात होते. जात असताना अचानक पाठून भरधाव एस टी त्यांच्या मागून येत होती आणि एस टीने त्यांना ठोकल्यानंतर ते आणि त्याचे भाऊ दोघंही पडले आणि ते सांगतात त्यांना उजव्या पायाला मार लागला होता आणि चक्कर पण येत होती आणि पायाला सूज पण येत होती. त्या क्षणाला त्यांनी एका साईडला कडेला बसले आणि बसल्यानंतर ते आजारमुक्तीची 3 वचनं बोलत राहिले, प्रभूचा धावा करत राहिले. ते सांगतात थोडा वेळ त्यांचं चक्कर येणं थांबलं, पण त्याच्या पायाची सूज काय कमी होत नव्हती. त्यानंतर ते घरी आले. घरी येऊन पण प्रभूकडे रडून रडून प्रार्थना करत राहिले, प्रभूचा धावा करत राहिले. तरीसुद्धा चक्कर तर थांबले, पण तो पायाची सूज काय कमी होत नव्हती. त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी विश्वासाने निवासी शिबिरात भाग घेतला. पहिलं निवासी शिबिर केलं. त्यानंतर थोडासा त्यांचा त्रास कमी झाला, सूज कमी झाली, पण तो पूर्ण सूज गेली नव्हती. त्यानंतर त्यांनी लगेच दुसरं शिबिर केलं. दुसऱ्या शिबिरामध्ये प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या ती उजव्या पायाची सूज आहे ती पूर्णपणे निघून गेलेली आहे, दुखणं पण निघून गेलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ इकडे या. मोटरसायकलवर पडले, तुमच्या कुठल्या पायाला मार लागला होता? वर करा पायावर. कुठला भाग सुजला होता? हा, काही सगळा पूर्ण सुजलेला होता. हा पाय पूर्ण सुजला होता? सुजलेला होता, चालता येत नव्हतं. मी असं करत चालायचो. सर लंगडत चालायचे तुम्ही, त्यावेळेला पडल्यामुळे मार लागला होता? पडल्यामुळं. मग जेव्हा तुम्ही पडले तेव्हा तुम्ही सांगता तुम्हाला चक्कर आली, त्यावेळेला तुम्ही काय केलं होतं? वचनं बोलत राहिलो. वचनं बोलल्याने तुमची चक्कर निघून गेली, पण सूज तशीच होती? हा, सूज तशीच होती. मग निवासी शिबिरात काय झालं? मग निवासी शिबिरामध्ये भाग घेतला, तरी पण म्हणजे सूज. मग जानेवारीमध्ये परत शिबिर केलं, मग त्याची सगळी सूज गेले, पायाचं दुखणं गेले. याच महिन्यात जेव्हा अखेरचं शिबिर तुम्ही केलं तेव्हा ती सूज निघून गेली. आता तुम्ही चालता वगैरे? चाला जरा. बघा, हे भाऊ गावाला मोटरसायकलवरून पडले होते, त्यांच्या उजव्या पायाला सूज आली होती, मार लागला होता, पण त्यांनी निवासी शिबिरात भाग घेतला, प्रभूची दया झाली. या दादा इकडं. आणि त्यांच्या पायाची सूज निघून गेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. माझा शानू जिंबर. शानू जिंबर. काय समस्या होती तुम्हाला? मला ना पूर्ण अंग दुखायचा ना. मला वाटलं नंतर का मला कोणीतरी फसवलं आहे, तर म्हणजे ते डोळ्यांची धारा व्हायला लागल्या. मी सांगितलं मला कोणीतरी फसवलं आहे. म्हणजे संपूर्ण अंग दुखायचं आणि डोळ्यातून पाणी यायचं? डोळ्यातून पाणी यायचं. किती दिवस असा त्रास सुरू होता? 2-3 महिने जास्त. 2 ते 3 महिने? हां. मग कसे बरे झाले तुम्ही? मी शनिवारी आली प्रार्थनाला, उपास प्रार्थनाला, तिथं मला लगेच देवाने बरा केला. कुठच्या शनिवारी? कधीच म्हणजे 4 हप्ता झालं. 4 आठवड्यात झाले. 4 आठवड्यापूर्वी तुम्ही शनिवारी इकडे उपवास प्रार्थनेत भाग घेतला, तेव्हापासून आता त्रास होत नाही, म्हणजे अंग दुखत नाही, डोळ्यातून पाणी येत नाही? नाही. प्रभूने बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव अनिता आहे. त्या एका ठिकाणी काम करतात, पण तिथे असं झालं होतं की एका व्यक्तीची बदली झाली आणि त्या जागेवर ह्यांना नेमलं गेलं आणि ते नवीन काम असल्यामुळे या बहिणीला ते जमत नव्हतं. खूप वेळा त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी देखील त्यांना ते व्यवस्थित जमत नव्हतं. त्यानंतर त्यांना खूप चिंता वाटायला लागली आणि त्यांनी एवढं टेन्शन घेतलं की त्यांच्या डोक्यामध्ये मुंग्या यायच्या, त्यांना खूप त्रास व्हायला लागला. पण त्यांनी विश्वासाने प्रभू येशूकडे प्रार्थना करायला सुरुवात केली आणि एक रात्री त्या झोपलेल्या असताना त्यांना स्वप्नामध्ये असं दिसलं की प्रभू येशू स्वतः पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये तिथे होते आणि ते प्रभू येशू ह्यांना शिकवत होते. असं 2 दिवस लागोपाठ त्यांना स्वप्न पडलं आणि त्यानंतरपासून त्यांची जी समस्या होती ती निघून गेली. आता ते त्यांना काम व्यवस्थित जमतं आणि त्या ठिकाणी आता ते व्यवस्थित काम करत आहेत. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्ही सांगा की काय समस्या झालेली?
माझी नेमणूक एका दुसऱ्या ठिकाणी झाली होती, त्यांची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली होती. परंतु मग मला काम जमत होतं, त्यांनी शिकवून देखील मला काम जमत नव्हतं. मी टेन्शन घेतलं, माझ्या डोक्याला अक्षरशः चक्कर येण्यासारखं झालं, मुंग्या येत होत्या. मग मी विचार करायला लागले की हे काम मला जमलं नाही तर मला लज्जास्पद वाटेल. मग मी टेन्शनमध्ये होते. परंतु घरी एक दिवस मला रात्री झोपेत असताना पहाटेच्या दरम्यान स्वप्न पडलं. प्रभू येशू स्वतः पांढऱ्या कपड्यामध्ये मला शिकवत आहेत, लाईन बाय लाईन कसं काय करायचं ते शिकवत होते. आणि त्यानंतर त्या स्वप्नानंतर ते काम तुम्हाला आता व्यवस्थित जमते. आणि तुमच्या डोक्यामध्ये ज्या मुंग्या यायच्या ते देखील बरं झालं आहे. हो हो. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुझ्या जीवनात कोणती समस्या होती? 1 वर्षापूर्वी काही कारणास्तव माझं काम बंद झालं. त्याच्यानंतर मी प्रभूकडे प्रार्थना करत होती की मला चांगली नोकरी भेटावी. तर प्रभूंनी 1 वर्षाआधीच माझ्यावर दया केली आणि मला चांगली नोकरी भेटली. आणि आता म्हणजे ते नोकरी आणि नोकरीवरचे लोक सगळे चांगले आहेत म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. ताई तुमचं नाव सांगा. निरिल. आणि काय समस्या झाली होती तुम्हाला? 15 दिवसापासून ह्या माझ्या मुलाचे डोळे लाल झाले होते, पूर्ण कचरा पाणी येत होतं. मग मी उपवास प्रार्थना केली, वचनं बोलली आणि त्याच्याने ते बरं झालं. आणि माझ्या गळ्यामध्ये असे फोड झाले होते 15 दिवस त्याच वेळेला. तेव्हा पण तेच केलं, प्रार्थना केली, उपवास प्रार्थना आणि वचनांचं हे केलं. त्याच्याने माझं पूर्णपणे बरं झालं म्हणून प्रभू येशूला धन्यवाद देते. घसाचा त्रासही निघून गेलाय तुमचा आणि त्याच्या डोळ्यातून जे पाणी पडत होतं, कचरा निघत, तोही पूर्ण बरा झालेला आहे. प्रभूने तुम्हा दोघांनाही बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीचं नाव जयश्री आहे. 1 वर्षापासून या बहिणीला रात्रीच्या व्यवस्थित झोप लागत नव्हती. म्हणजे ती तिच्या सासरी असायची त्यावेळी तिला अधिक त्रास व्हायचा, रात्रीच्या खोकला यायचा, खूप भीती वाटायची, डोकं दुखायचं. पण ती बाहेर कुठे गेली तर त्यावेळेला तिला थोडी झोप लागत होती. पण ही बहीण 4 महिन्यांपासून विश्वासाने प्रार्थनेत राहिली. प्रभूची कृपा या बहिणीवर झाली आणि आता तेव्हापासून तिची झोपेची समस्या प्रभू येशूने काढून टाकली आहे. खोकला पण बरा झालेला आहे. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई रात्रीच्या झोप नाही लागायची? रात्रीच्या झोप नाही लागायची, असं घाबरून उठायचो ना, स्वप्न पण पडायची. घरी झोपायचोच नाही, आईच्या घरी झोपायचं. 1 वर्ष झालं. चौशी इथं येतो तवशी मला झोप चांगली लागते. आता स्वप्न पण नाही परत, छातीत पण नाही दुखत, डोका पण नाही दुखत. आता पूर्ण बरे आहात तुम्ही? पूर्ण बरे आहे. येशू ख्रिस्तानी बरी केली मला. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या बहिणीला जवळजवळ वर्षभर शरीरावर खाज यायची, पण ती विश्वासाने आजारमुक्तीची वचनं बोलत राहिली, प्रार्थना माध्यमांचा वापर करत राहिली. ही बहीण इथे सेवेसाठी राहते, त्यामुळे इकडे बोरिंगला जे पाणी असतं त्या बोरिंगच्या पाण्याचा देखील ती वापर करत राहिली. प्रभूची कृपा तिच्यावर झाली आणि आता 3 ते 4 महिने झालेले आहेत. तिच्या शरीराची खास प्रभू येशूने बरी केली आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्वी या बहिणीच्या शेजारी एक बहीण झोपली होती आणि ती मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना तो मोबाईलचा प्रकाश या बहिणीच्या डोळ्यामध्ये गेला आणि साधारण 1.5 महिना या बहिणीच्या डोळ्यामध्ये चुरचूर व्हायची, तिला फार त्रास व्हायचा. पण या बहिणीने त्यानंतर निवासी शिबिरात भाग घेतला. त्या शिबिरात प्रभू येशूच्या कृपेने तिच्या डोळ्याचंही दुखणं बरं झालं, खास पण निघून गेली. म्हणून सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान
जोरजोरात टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूचं स्वागत करा. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. बघा आपल्या प्रेमळ प्रभू येशूकडे. तो आत्म्याच्या रूपाने या ठिकाणी हजर आहे. ही संपूर्ण जागा त्याच्या पवित्र उपस्थितीने भरलेली आहे. म्हणून आपले डोळे बंद ठेवा आणि आत्म्याने प्रभूला बघा. बघा तो किती चांगला आहे, किती प्रेमळ आहे आणि किती सामर्थ्याने भरलेला आहे, प्रकाशाने भरलेला आहे. जे त्याच्याकडे विश्वासाने बघतात ते सर्व प्रकाशित होतात. त्यांच्या जीवनातला, त्यांच्या आत्म्यातला अंधार निखून जातो. त्यांच्या जीवनातील अंधाराची कामं नष्ट होतात. अंतकरणाने, विश्वासाने प्रभूला बघा. तुम्ही दुःखात असाल, कष्टात असाल, आजारात असाल, पण घाबरू नका, निराश होऊ नका, खचू नका. तुम्ही माणसाकडे नाही, जिवंत देवाकडे आला आहात आणि तो तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. प्रभू इकडे आहे. तो त्याचा हात पुढे करून तुम्हाला स्पर्श करील आणि तुमच्या देहातला प्रत्येक रोग तो काढून टाकील. सैतानाचं प्रत्येक काम प्रभू तुमच्या जीवनातून उद्ध्वस्त करेल. त्याचं सामर्थ्य मोठं आहे, त्याचं प्रेम मोठं आहे. आकाशाहून उंच आणि समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम जे कोणी मोजू शकत नाही. आपल्याला वाचवण्यासाठी प्रभू येशू स्वर्ग सोडून या जगात आला आणि आपल्या पापमुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं. त्याने आपले आजार घेतले, आपले क्लेश घेतले, आपले शाप घेतले, आपली पापं घेतली. त्याला बसलेल्या माराने आपण निरोगी होत आहोत. त्याने वाहिलेल्या रक्ताने आपली पापं धुतली जात आहेत. त्याच्या या पवित्र बलिदानामुळे आपल्यासाठी स्वर्गाचं दार उघडलेलं आहे. अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. प्रभूच्या या अनंत अनंत प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेला उंच करा. अंतकरणातून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझं प्रेम महान आहे, तुझी दया महान आहे, तुझी करुणा महान आहे. तू मला वाचवलंस, मला नवीन जीवन दिलं, मला बरं केलंस, माझे अश्रू पुसलेस. तुला धन्यवाद. तुझी स्तुती हो, तुझं नाव उंच हो, तुझं नाव उंच हो. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद. आणि आता प्रभू येशू समोर शांत होऊन आपलं हृदय उघडा. आपण सगळ्यांना पापक्षमेची गरज आहे आणि पापांची क्षमा देणारा प्रभू इथे आहे. आणि म्हणून आपलं हृदय त्याच्यासमोर उघडा. सगळ्यात आधी कुणाबद्दल मनात राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. राग, द्वेष, कटुता, सुडाची भावना ज्यांच्याविषयी तुमच्या मनात आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा आणि त्यांना क्षमा करा. कारण ही प्रभूची आज्ञा आहे. जोपर्यंत आपण त्यांना क्षमा करणार नाही तोपर्यंत देव पिता आपल्या पापांची आपल्याला क्षमा देणार नाही. आठवण करा अशा लोकांची ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, सतावलं, फसवलं, अपमान केला, विश्वासघात केला. त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा. ज्यांच्याशी तुम्हाला बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, सतत राग येतो त्यांचा, अशा सगळ्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे.
अगदी मनापासून बोला. क्षमा करा सगळ्यांना. सगळा राग, द्वेष, कटुता मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं प्रभू येशू समोर कबूल करा. आपण सांगण्याआधी देवाला सगळं माहिती आहे. देवाला कोणी फसवू शकत नाही, म्हणून काही लपवू नका. कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, देवाला दोष देणं, लाच घेणं, लाच देणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे काही वाईट पाहिलं, तोंडातून जे काही वाईट निघालं, कोणाला शिव्या दिल्या, निंदा केली, चेष्टा केली, व्यर्थ बोललात, सगळं कबूल करा. बहिणींनो, तुम्ही आपल्या नवऱ्याच्या आज्ञेत राहत नसाल. भावांनो, तुम्ही बायकोवर प्रेम करत नसाल, तिला मारलं असेल, अपमान केला असेल, आपल्या आई वडिलांची सेवा केली नसेल, त्यांचा सन्मान केला नसेल. मुलांनो, तुम्ही आई वडिलांचं ऐकत नसाल. प्रत्येक जण आपापली पापं कबूल करा. कोणी दारू पिऊन किंवा मादक पदार्थाचं सेवन करून स्वतःचं आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, त्यानेही आपलं पाप कबूल करावं. जीवनातली गुप्त पाप देवासमोर उघड करा. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. ही वेळ आहे पापांसाठी रडण्याची. रडा आपल्या पापांसाठी. देव तुमच्या हृदयाकडे बघत आहे. प्रभूला सांगा, हे प्रभो, मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रुसावर प्राण दिलेला आहे. आत्म्याच्या डोळ्याने येशूच्या क्रुसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू, दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर. प्रभू, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे आजार आहे तिथे हात ठेवा आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो.
तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तू मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले सावोत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाहीये त्यांना प्रभू नोकरी देवो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देवोत. ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देवो. ज्यांना मूलबाळ नाहीये त्यांना प्रभू मूल देवो. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जावो आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल किंवा इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे त्या वस्तू हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेणार आहोत. वैभव
तुझे वैभव